मी बदलापूरचाच आहे आणि आमच्या इकडे सर्व बदलापूरकर वासी या क्षणाची वाट बघत असतात की कधी एकदा पाऊस येतो आणि कधी कोंडेश्वर फुलून निघतो. आणि हे म्हणजे एक रिचार्ज स्टेशन आहे. जो पेशंट असेल तर आम्ही त्यांना तेच सांगतो की तुम्हाला थेरपी करायची असेल तुम्ही कोंडेश्वरला पावसाळ्यात जा, कारण इकडे खूपच चांगलं वातावरण असतं, धबधबे असतात आणि मेन म्हणजे कसं आहे इकडे तुम्हाला धबधबा पण भेटेल आणि धार्मिक स्थळ पण आहे. इकडे कोंडेश्वर देवस्थान आहे, तर इकडे ते धार्मिक फिलिंग पण भेटते, स्पिरिच्युअलिटी पण भेटते. फक्त आम्हाला इकडच्या येणाऱ्या पर्यटकांना एवढंच सांगायचं आहे की इकडे आल्यावर तुम्ही मजा करा, पण फक्त इकडे व्यसन काय करू नका किंवा काही ठिकाणी दारूच्या बाटल्या बिटल्या पडलेल्या असतात ते करू नका, कारण लहान मुलं पोहतात बितात तर त्यांना लागू शकतं. आम्ही दरवर्षी इकडे कोंडेश्वरला येतो. खूपच छान स्थळ आहे, प्रेक्षणीय स्थळ आहे. खूप धबधबे आणि वॉटरफॉल सगळं इथे आहे. आणि विशेषतः इथे मंदिर आहे, जे फेमस मंदिर आहे इथलं कोंडेश्वर म्हणून प्रसिद्ध. तर सगळ्यांनी इथे यावा आणि इथे जे पर्यटनाचं आहे ते वाढवायला पाहिजे सगळ्यांनी. आणि ते आणि पण मेन गोष्ट म्हणजे कचरा वगैरे नाही करायला पाहिजे असं वाटते. एवढं चांगलं स्थळ आहे तर आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. इथलचा जो परिसर आहे तो लहान मुलं असो किंवा वयोवृद्ध असो, धार्मिक स्थळ पण आहे. असं चाहे बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण आमचा हा बदलापूरचा परिसर आहे कोंडेश्वरचा. तर सगळ्या पर्यटकांनी इथे वेळोवेळी भेट द्यावी आता पावसाळ्यामध्ये आणि निसर्गाचा आनंद लुटावा. थोडी काळजी पण घ्यावी, कारण जो पाण्याचा फ्लो असतो वगैरे आपण त्याच्यामध्ये थोडंसं काळजीने गेलं तर बरं होईल आणि आपला जो आनंद आहे त्याचाही पण आपल्याला आनंद लुटता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.